बसण्याचा खेळ हा मारो गप्पा गमती जमतीच्या सुरू झाला खेळ गमतीचा खेळ असा चला बसूया चला बसूया चला बसूया 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 चला बसूया चला बसूया. हॅलो, कशी आहेस? मस्त. माहिती कसं वाटलं ना आपला चला बसूया? छान वाटतंय मला येऊन यार. एकतर नाव छानच वाटतं. नाव तर छानच आहे, प्रश्नच नाही. आता चला बसूया म्हटल्यानंतर खरं मला टेन्शन आलंय की आता नक्की काय होणार. चहा आणि बिस्किट खायला बसायचंय, दुसरं काही. ब्लॅक कॉफी पिते मी बाय द वे. ओ, ब्लॅक कॉफी सांगू तू, खास सांगू. चालेल, चला. हाय गाईज, मी कपिल देशपांडे. आपला खास शो चला बसूया मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आपले प्रायोजक आहेत विश्वरंग प्रोडक्शन्स आणि गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंधी भांडार. सो आजच्या आपल्या कार्यक्रमाची खास पाहुणी अभिनेत्री सुरभी आंडे, जिची ओळख करून देण्याची तर गरज नाही, कारण महासा म्हणून ती अवघ्या महाराष्ट्रात पोहोचली होती आणि तिच्या त्या पात्राने इतकी सगळ्यांवर गारूड घातलं होतं की पुढे नेमकं त्याचं काय झालं किंवा ते पात्र सुरभीला, ती सिरियल सुरभीला कशी मिळाली, त्यानंतर आगामी सुरभीचे प्रोजेक्ट्स कुठले आहेत आणि बऱ्याच दिवसापासून सुरभी मोठ्या पडद्यापासून लांब होती, आता कमबॅक करते, तर मधल्या पिरियड होती ती कुठे होती, या सगळ्या विषयी आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत. सो सुरभी, भरपूर गप्पा मारायच्या आहेत, जास्त नाही, एक जस्ट फॉर्मल गप्पा, कॅज्युअल, काही खोचक प्रश्न त्यात नसणार आहेत. हे तू सांगण्यातच खोचक बोललायस हे माहिती आहे ना तुला. सो चला बसूया. चला बसूयात म्हणजे मी तेच म्हणत होते की बसून बोलायचंय का आता इथेच आपण. नाही बसू, नाव बसूया तर बसावंच लागेल, पण सुरुवातच केली की खोचक प्रश्न नसताना आपण जस्ट. आणि सुरभी काय करत होती हे म्हटल्यानंतर मला अजूनच टेन्शन आलंय. होप सो छान होईल इंटरव्ह्यू. चला चलो. सो वेल, चला बसूया मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत. जसं मगाशी मी सांगितलं की आता आपल्यासोबत असणारे सुरभी आंडे, तिच्यासोबत मनसोक्त गप्पा मारणार आहोत. सुरभी, माझा पहिलाच प्रश्न आहे मी थेट याच्या विषयावरती, कारण गेल्या 7-8 महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात एक विषय प्रचंड चर्चेला जातोय, एका माणसाची प्रचंड चर्चा होते, मनोज जरांगे पाटील. म्हणजे सगळीकडे सोशल मीडिया असेल, न्यूज चॅनल असेल, सगळीकडे मनोज जरांगे पाटील, मनोज एवढंच नावाचं सध्या आहे. बऱ्याच जाऊन चर्चा सुरू आहेत आणि त्यांचाच बायोपिक मनोज जरांगे पाटील, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील रिलीज होतोय आणि त्यात त्यांची पत्नी सौमित्रा जरांगे यांच्या भूमिकेत तू दिसणार आहेस. तर का ही भूमिका तू स्वीकारली, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की बराच गॅप पडलाय मोठ्या पडद्यावर येण्यासाठी, कारण आय थिंक अगं यारेच्या 2 नंतर तू कुठलीही फिल्म केली नव्हती, तर एवढा गॅप का? ओके. सो पहिला प्रश्न जो का, तर मला कधीतरी असं जरा गावातलं कॅरेक्टर करायचं होतं आणि आत्ता एवढा महाराष्ट्रामध्ये जो सगळा विषय आत्ता आहे त्या विषयाला धरून त्या फिल्मसाठी जर मला म्हणजे ती अपॉर्च्युनिटी जी मला आली, तर मला असं वाटलं की या निमित्ताने मला एक असं गावातलं कॅरेक्टर करायची एक चांगली संधी मिळतेय. माझं लुक पूर्णपणे त्यात वेगळं आहे आणि कोणाला आवडत नाही आपल्याला स्वतःला वेगवेगळ्या लुक्समध्ये बघायला. सो म्हणून मी ती फिल्म स्वीकारली. तर एक तर विषय खूपच हे होता आणि वेगळा लुक असल्यामुळे. दुसरं, अगवेरेच्या 2 नंतर ॲक्च्युली मी सिरियल्स करत होते, त्यामुळे फिल्मचं असं काही झालं नाही, काही घडलं नाही त्याचं. पण ठीक आहे, मला असं वाटतं त्यावेळेत सिरियल्स झाल्या आणि सिरियलमधून खरंच वेळ मिळत नाही फिल्म वगैरे करायला. सो तसा चान्स नाही आला आणि आता परत सुरू केलंय, तर आता बघूयात. पण जेव्हा तू अगं यारेच्या 2 केला होतास तेव्हा असं वाटलं होतं की एक ग्लॅमरस फेस आपल्या इंडस्ट्रीला मिळालाय. तुझ्याकडनं खूप अपेक्षा लोकांच्या वाढल्या होत्या की तुला सतत बघायचं होतं वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून तुझ्या फॅन्सला, तुझ्या चाहत्यांना. पण 4 वर्षांचा गॅप खूप असतो आणि असं म्हणतात की हे स्पर्धेचं युग आहे आणि आता आपण थोडंसं जरी काही इकडचं तिकडे झालं तर आपण ह्या रेसमध्ये मागे पडू शकतो. तो ही भीती तुला वाटली नाही का? भीती, अगदी खरं सांगू का कपिल, की मला असं वाटतं की मी ना शाळेत असताना खूप वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये किंवा लिटरली दुसऱ्या शाळांचं गॅदरिंगमधले पण डान्स बिन्स बसवायला, गाणे वगैरे बसायला जायचे. तर मग मला तेव्हा पण असं म्हणजे एक असतं ना की आपण काही ट्रेनिंग जर लहानपणी घेतलं ना तर मोठेपणी त्याचा त्रास होत नाही, असं मला काय सांगायचं आहे. कारण तेव्हा मला एका अर्थी असं कळलं होतं की असं नाही होऊ शकत ना की प्रत्येकच डान्समध्ये मी असेन.
किंवा प्रत्येकच नाटकात मी असेन. तर मला असं वाटतं ठीक आहे, माझ्यापर्यंत काही प्रोजेक्ट्स नसतील आले किंवा मी त्या कॅरेक्टरसाठी योग्य वाटले नसेल किंवा मे बी आमचा काही कॉन्टॅक्ट होऊ शकला नसेल, मी काही याला मे बी मी स्वतः तयार नसेन, असं काही घडत गेलं असणार आहे, तर तेव्हा मी हा विचार डेफिनेटली केला नाही की आता कॉम्पिटिशन आहे तर मी आता मागे राहतेय का. मला असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी त्या वेळेतच पोहोचतात, मग तुम्ही किती अपेक्षा ठेवल्या तरी तेव्हा त्या पोहोचत नाहीत. तर असं तेव्हा ते घडलं आणि आता बघूयात पुढे अजून काय काय वेगवेगळं येतंय. पण आमच्या कानावरती अशी चर्चा होती की लोकांचा असा समज होता, समज हा शब्द वापरतोय मी, लोकांचा असा समज होता की सुरभी मध्ये खूप ॲरोगन्स आहे, तिच्यात खूप ॲटिट्यूड आहे, त्यामुळे कदाचित तुला अप्रोच करायला कोणी पुढे येत नव्हतं का, किंवा असं काही घडलं होतं का? लोकांचा असा समज का झाला होता की सुरभी हांडेमध्ये ॲरोगन्स आहे किंवा ॲटिट्यूड आहे, किंवा जय मल्हारनंतर सुरभीचे पाय जमिनीवरच नाही आहेत, असं त्या चर्चा होत्या. कितपत तथ्य आहे? अगदी खरं सांगायचं तर मला मला असं काही म्हणजे नो डाऊट असं कोणीच कधी म्हणत नसतं की माझे पाय जमिनीवर नव्हते वगैरे, असं मी पण म्हणजे असं नाही म्हणत आहे. पण मला असं वाटतं की माझ्याशी ना प्रत्यक्ष कोणीतरी भेटल्यानंतर जेव्हा बोलणं होतं तेव्हा मला वाटतं समोरच्याला मी आणि मला समोरची व्यक्ती कळते. तर मे बी तसं तेव्हा असं नाही झालं की फार लोकांशी बोलणं म्हणा किंवा वाटलंही असेल लोकांना, पण मला वाटत नाही आत्ता असं काही कोणाला वाटतंय. तेव्हा वाटलं असेल, मे बी मी तेव्हा चुकलेही असेल, झालंही असेल मे बी तसं, कारण एक वय असतं तेव्हा आपण मे बी सगळ्यांसोबतही हे होत असेल, मला माहित नाही, पण तसं झालंही असेल म्हणून. कारण एवढे एखादी व्यक्ती बोलणं गोष्ट वेगळी असते, जर एवढे सगळे म्हणत असतील तर काहीतरी माझं पण तेव्हा चुकलं असेल, म्हणजे माझं काही एक्सप्रेशन्स चुकले असतील, बोलण्याची पद्धत चुकली असेल. पण मला वाटत नाही आत्ता असं कोणाला काही वाटतंय, आणि उलट असं वाटत असेल तर प्लीज असं वाटू देऊ नका. असं नाहीये, माझी मैत्री झाली की छान होते. हो, ते मला माहिती. आणि त्यामागचं दुसरं एक कारण असं पण असू शकतं की तू जास्त सोशल नव्हतीस किंवा तू जास्त. नाही, ते तर मी अजूनही नाहीये. हा म्हणजे का, असं का? कारण पेज इंडस्ट्री म्हटली म्हणजे पेज 3 पार्टी झाल्यात, अवॉर्ड फंक्शन झालेत, वेगवेगळे इव्हेंट्स झालेत, मग असं का? कारण नाही रे, मला ना असं वाटतं की मी ना जास्त उलट सोशल झाल्यानं मी कम्फर्टेबल नसते, असं मला मे बी, म्हणजे माझं तसं एक आहे. ते चुकतही असेल, पण नाही, मला असं होतं की खूप लोक असे आजूबाजूला असले आणि इतक्या सगळ्या लोकांशी बोलायचंय, म्हणजे बोलायला हरकत नाही, पण सगळ्यांचीच ओळख, म्हणजे सगळ्यांशी तेवढी ओळख असते असं नसतं ना. आणि माझं खूप असं कमी वेळेला होतं की खूप चांगली ओळख झाल्यानंतर मी खूप वेळ गप्पा मारू शकेन, पण सगळेच तिथे एखाद्या इव्हेंटमध्ये किंवा कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये सगळे असतात, तिथे नसते सगळ्यांशी ओळख. सो मला नाही आवडत. इव्हन फक्त मी म्हणजे असं बॉडीली म्हणत नाहीये की कोणत्या कार्यक्रमाला जाणं असं, पण इन्स्टावर वगैरे पण मी फार नाहीये, म्हणजे मला माहित नाही, मे बी मला तो कंटाळा आहे फारच की सकाळी उठल्यानंतर मग ते फोटो टाका, मग स्टोरीज टाका, मग रील्स टाका. पण ठीक आहे, मी आता जरा इम्प्रूव्ह करतेय स्वतःला हळूहळू. मी जरी असे म्हटलं की सोशल नव्हती का सुरभी किंवा काय, पण एक आवर्जून मला नमूद करावं असं वाटतं की जेव्हापासून मी तुला ओळखतो, जसं सुरभी पण मगाशी म्हटली की एकदा का तिची कोणासोबत मैत्री झाली किंवा सुरभीसारखी मैत्रीण नाही, एवढं दिलखुलास. थँक्यू सो मच. हा, म्हणजे माझं तेच म्हणणं आहे की बोलून तर बघूयात ना आधी, मग ठरवा. म्हणजे म्हणतो ना आपण ऐक्यू बातम्या किंवा इकडच्या तिकडच्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः या, प्रत्यक्ष बोला, चर्चा करा आणि मग अंदाज ठरवा. अनुभव घेतल्याशिवाय नका जज करू, असं माझं म्हणणं आहे. एक चर्चा अशी पण होते की जेव्हा तू मनोज जरांगे पाटील फिल्म स्वीकारलीस, तर असं म्हटलं जातं की तू स्वतः मराठा आहेस म्हणून तू ही भूमिका स्वीकारलीस का, किंवा असं काही चर्चा घडतायत. नाही, ऍक्च्युली मला याबद्दल ना मला असं सांगायचंय, मला अनेक लोकांनी हे विचारलं होतं की अशोक हांडे तुमचे कोण. तर अशोक हांडे आमच्या नात्यात नाही, मी त्यांची मुलगी नाही. नो डाऊट आम्ही आडनाव बंधू आहोत, माझ्या बाबांचे खूप चांगले मित्र आहेत ते, पण मी त्यांची मुलगी नाहीये. खूप लोकांना हा समज होता की अशोक हांडेंची मुलगी आहे का वगैरे. आणि दुसरं, मी स्वतः मराठा नाहीये, मी स्वतः ब्राह्मणच आहे, पण मला कुठल्याही जातीबद्दल माझं असं काहीच म्हणणं नाहीये की मला वाटत नाही उद्या जर मी एखादं ख्रिश्चन किंवा मुसलमान कॅरेक्टर केलं तर मी
मुसलमान नाही होत. हा, नो डाऊट हे जरा हांडे आडनावामुळे बऱ्याच ठिकाणी हे कन्फ्युजन आहे. खूप लोकांना असं वाटलं होतं की मी जुन्नरची आहे का, आणि मग इकडे मुद्दा हा नाहीच आहे मी कुठली आहे. म्हणजे ठीक आहे ना, आहे, आपण एक व्यक्तिरेखा साकारतोय, संपला विषय. कलाकार म्हणूनच बघितला पाहिजे. मग तो त्यामुळे कुठलाही जात असेल किंवा धर्म असेल, त्या पलीकडे जाऊन कलाकार हा फक्त कलाकारच असतो. करेक्ट. त्यामुळे ते एक तू वाटलं असेल. याला जोडून एक प्रश्न होता, पण मी तुला नंतर विचारतो, सुरुवातीला नको. बरं. तर वयाच्या 16 वर्षांची सुरुवात केली होतीस करिअरला, तर आता ह्या टप्प्यावर तर मागे वळून जर का तू बघितलंस, तर अशी कुठली गोष्ट आहे की जी तुला बदलावीशी वाटेल, की जर हे मी केलं नसतं तर आता बराच फरक त्या गोष्टींमध्ये पडला असता, किंवा एक आपण म्हणतो ना की एक बहुतेक मगाशी तू जे म्हटलंस ते की सुरभीमध्ये खूप ॲरोगन्स आहे, असा जर काही समज तेव्हा झाला असेल, आणि तेव्हा जर मला ते कळलं असतं, किंवा मला तेव्हाही कळलं होतं असं नाहीये, पण अरे सिरियलच्या याच्यामध्ये ना एकतर तशाही भेटी कोणाशी होत नाहीत, तर जेवढं केवढं आपण भेटतो तेवढं. पण मी तुला फ्रँकली सांगू, मला असं वाटत नाही मी असं कोणाला की कधी काही बोलले किंवा असं काही. पण जर ही गोष्ट असेल तर ती मला डेफिनेटली बदलायला आवडेल. मे बी मी 4 वर्ष अजून ते छान काहीतरी केलंही असतं, मे बी, माहित नाही. आणि दुसरं म्हणजे जय मल्हार मालिकेला एवढी लोकप्रियता मिळाली होती की त्याच्या म्हाळसाच्या भूमिकेचा तुझ्यावरती इतका प्रभाव होता की म्हाळसा घराघरात पोहोचली होती, प्रचंड लोकप्रिय झाली होती. तर त्या भूमिकेमुळे पण त्या भूमिकेचा प्रभाव असल्यामुळे पण बरेच प्रोजेक्ट तुझ्यापर्यंत येऊ शकले नाहीत, असं तुला वाटतं का? कारण बऱ्याचदा असं होतं की एखादा कलाकार एखाद्या कॅरेक्टरमध्ये लोकांना आवडला तर त्यातून बाहेर पडायला त्याला खूप वेळ लागतो, किंवा लवकर मग त्याला हव्या तशा भूमिका मिळत नाहीत. होऊ शकतं. कारण मी सांगू तुला, बऱ्याचदा असं व्हायचं की सेटवर जे म्हणजे लोक जेव्हा सेट बघायला यायचे, आम्हाला भेटायला यायचे, तेव्हाही लोक मला पटकन भेटायचे नाहीत. म्हणजे त्यांना भेटायचं असायचं, पण ते लांबून विचारायचे सगळ्यांना की त्या भेटतील का. तर मे बी असंही असेल की लोकांना तेव्हा असं वाटायचं की ही एकदम चिडेल किंवा ही एकदम रागवेल, तर ते कॅरेक्टरला घेऊन लोकांच्या डोक्यात थोडंसं, नॉर्मल लोकांबद्दल बोलते मी आता, हे कोणत्या इंडस्ट्रीतल्या लोकांबद्दल बोलत नाहीये. जर हे नॉर्मल लोकांना जर वाटलं असेल तर मे बी असंही झालं असेल ना की कोणत्या तरी प्रोजेक्टसाठी काही विचारायचंय, तर इतका इम्पॅक्ट आहे लोकांवरती आता त्या गोष्टीचा, तर ही नॉर्मल कॅरेक्टरला जाईल का, हा प्रश्न सुद्धा पडला असेल. असं बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत होतं. म्हणजे अगदी अरुण गोविल यांच्या बाबतीत पण झालं, प्रभूश्री नावाच्या भूमिकेचा त्यांच्यावर इतका प्रभाव होता की पुढे अनेक वर्ष म्हणजे अजूनही त्यांना त्या भूमिकेत लोक स्वीकारतात किंवा त्यांना त्या याच्यात बघतात. तर तसं होऊ शकतं, पण लकीली आता नाहीये तेवढं हे, असं मला वाटतंय. बघूयात. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या फिल्म बद्दल बऱ्याच चर्चा होतात. म्हणजे स्टारकास्ट खूप उत्तम आहे, कलाकारांची उत्तम फळी या सिनेमात आहेत. तर मला एक विचारायचं आहे की अशा टप्प्यावरती, की असं सध्या कुठल्याही क्षेत्रात राजकारण होऊ शकतं, म्हणजे सोशल मीडिया आहे की एक आपण इकडची काळी जरी तिकडे ठेवली तरी लगेच चर्चा होतात, त्याच्याहून अनेक दावे प्रतिदावे होतात. आणि मुळात जरांगे पाटील हे व्यक्तिमत्वच गेल्या 6-7 महिन्यापासून प्रचंड प्रकाश झोतात आहे. तर जेव्हा या फिल्मचं शूट तू सुरू केलं किंवा ही फिल्म तुझ्याकडे आली, तेव्हा तुला ॲज अन ॲक्टर म्हणून काय वाटलं की आपण स्वीकारावी, नाही स्वीकारावी, का म्हणून स्वीकारलीस? मी सांगितलं तसं की एकतर ऍक्टर म्हणून नो डाऊट आपल्याला स्वतःला वेगवेगळ्या लुक्समध्ये स्वतःला बघायला आवडतच असतं, आणि चॅलेंजिंग होतं रे. कारण म्हाळसा म्हणून एवढी बोलणारी, एवढी रागवणारी, म्हणजे नो डाऊट तिचं पण तेवढंच प्रेम होतं नवऱ्यावरती, पण ती ते रागातून एक्सप्रेस करायची. नंतर मध्ये ज्या सिरियल्स केल्या त्याच्यामध्ये नॉर्मल कॅरेक्टर्स होते, त्याच्यात असं कुठले कोणाला प्रेझेंट करत नव्हते मी. पण आता या फिल्ममध्ये हे जे कॅरेक्टर आहे, माझं म्हणणं आहे, जी व्यक्ती म्हणजे आपला नवरा घर सोडून आपल्या समाजासाठी काहीतरी करायला जातोय, अशा सिच्युएशनला बाई सपोर्टिव्ह पण आहे आणि सेम टाइम तिला खूप वाईट पण वाटतंय की नवऱ्याचा मला हवा तसा वेळच मिळत नाही. प्लस समाज जे आपण म्हणतो, तर समाजात काय म्हणतील, त्यांची छानच चर्चा होतीये, त्याच्यात काही वाद नाहीये. पण ह्याची जेव्हा सुरुवात झाली असेल तेव्हा कोणाला माहितीही नसेल ना की पुढे याबद्दल कोण काय रिॲक्ट करणार आहे, कोण काय बोलणार आहे. शेवटी त्याच बाईने ते सगळं घर सांभाळलंय, 3 पोरं, सासू सासरे, रोज काही ना काहीतरी बातम्या येत आहेत, त्या भीतीत राहणं हे खूप चॅलेंजिंग होतं. मला असं वाटतं की भले त्या खरं तर खूप कमी बोलतात, म्हणजे मी त्यांना जे प्रत्यक्ष भेटले,
त्या खूप शांत आहेत, पण त्या शांततेत हे जे सगळं आहे ना, तर ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं, की इतकं शांत राहून तुम्ही हे सगळं कसं हँडल करू शकता, कसं मॅनेज करता. नवरा मला माहितीच नाहीये तो आत्ता आलाय तर तो परत जाणार कधी आहे, तर तेवढ्या वेळामध्ये काय बोलू शकते मी. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना नॉर्मल घरांमध्ये पण, नवरा आला की पटकन हे सांगायचंय ते सांगायचंय ते सांगायचंय, पण त्या पण बाईच्या मनात अनेक गोष्टी असतील, पण ते कधी एक्सप्रेस होईल त्यांना माहिती नाहीये. तर ही जी फिलिंग आहे ना, हे एक्सप्रेशन हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. सो ह्या सगळ्याचा विचार करता मला असं वाटलं छान. पोस्टर आलं तुझं तेव्हा तुला ओळखणं पण हे नव्हतं, हो. म्हणजे ही खरं तर किमया म्हणावी. हो. सुरभी ओळखूच आले नव्हते याच्यात गेटअप मध्ये. तर एक कलाकार म्हणून ही खूप मोठी गोष्ट असते की जेव्हा तुमच्याबद्दल असं होतं की अरे खरंच सुरभी आहे का, की अरे काय लुक केलाय. तर हे जेव्हा गोष्टी येतात तेव्हा कलाकार म्हणून पण आपल्याला एक आनंद देऊन जातात. हो, प्रश्नच नाही. तुझ्यापर्यंत काय 100%. रिॲक्शन झाल्या ह्या गोष्टी सगळ्या? हो, मी खरंच नाही ओळखलं, माझ्या घरच्यांनी ओळखलं नाही. म्हणजे जेव्हा ते गाणं आलं मी घरी पाठवलं तर म्हणजे घरी मावशी वगैरे सगळे, काका मावशी वगैरे सगळे, त्यांना आता आईबाबांना माहिती होतं, त्यामुळे गोष्ट वेगळी आहे. पण मावशीला वगैरे जेव्हा सगळ्यांना असं दाखवल्यावर त्यांना असं झालं की त्यांनी बघितलं आणि काहीच रिप्लाय दिला नाही. मला फॉरवर्ड असं मेसेज म्हणून असं आलं असेल काहीतरी. इव्हन त्यांनी हाही विचार केला की आता मी गाते, आता गाते म्हणून तू मला प्लीज गाणं म्हणायला लावू नकोस प्लीज, पण मी सांगते. तिला असं वाटलं की मी काही गायलंय का याच्यात, तर तिने गाणं लावलं आणि ते हा आवाज तर पुरुषाचा आहे, मग हे हिने पाठवलंय का, इतपत त्यांना प्रश्न पडले होते. मग त्यांना सांगितल्यावर तिने परत ते त्या लोकांनी बघितलं, त्यांना स्ट्राईक झालं की ओके सुरभीच आहे. पण मला छान वाटलं, म्हणजे पॉझिटिव्ह ते अपेक्षित पण आहे की मी ओळखू येऊ नये. हा, अगदी असं नको की आता म्हणजे येऊन गेली कोणीतरी, असंही नको व्हायला, पण छान वाटलं. अभिनय व्यतिरिक्त तुला राजकारणात पण इंटरेस्ट आहे असं आम्हाला कळलंय, आणि तू लवकरच काय तुझं असं प्लॅनिंग आहे का? कारण बरेच कलाकार कुठल्या ना कुठल्या पक्षाचा दोरा हातावर बांधतायत. तर तुझ्या बाबतीत असं की आहे का की पश्चिम महाराष्ट्रात किंवा त्या साईडला तू असा काही पक्षप्रवेश किंवा काही कुठल्या संघटनांची जबाबदारी, किंवा कारण तुला इंटरेस्ट राजकारणात म्हणून विचारतोय, बाकी काय? मला सांगायचंय, मला राजकारणात इंटरेस्ट नाहीये. पहिली गोष्ट, मला सांस्कृतिक गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. ओके. सो मला असं वाटतं की आज जिकडे तिकडे भाजप आहे, बीजेपी आहे, आणि अनेक गोष्टी छान घडतायत आता, नवीन नवीन, ज्या लोकांना अपेक्षित पण नव्हत्या की इतकं छान काहीतरी आपल्या इंडियात होऊ शकतं, किंवा आता महाराष्ट्रात सुद्धा. तर मला असं वाटतं याचा छोटासा एक पार्ट व्हायला मला डेफिनेटली आवडेल. अरे वा. तर त्या बघूया. दृष्टीने की पावलं उचलली जातात. हो, नक्कीच नक्कीच, म्हणजे उचलणार पण आहे मी. आणि म्हणजे लवकरच आपल्या सगळ्यांना एक नाही, पण मी ते सांगते, मी राजकारणात जाणार नाही, मी सांस्कृतिक गोष्टींसाठी काहीतरी काम माझ्या साईडने नक्कीच करेन. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. डेफिनेटली. तुझ्या करिअरमध्ये महेश कोठाऱ्यांचा खूप मोठा हातभार आहे. हो. कारण जय मल्हारमुळे तुला जे फेम मिळालं, घराघरात सुरभी पोचली, तर यात महेश सर आणि असे अनेक कलाकार आहेत की ज्यांना घडवण्यात महेश सरांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे आता जे बरेच सुपरस्टार्स आहेत त्यांना पण तेव्हा महेश सरांनीच घडवलं होतं. तर तुझं कसं बॉन्डिंग आहे त्यांच्यासोबत? छान आहे रे, खूप छान. एकतर ना ते दोघंही खूप क्यूट आहे, त्यामुळे ना सेटवरही असं ते जेव्हाही यायचं तेव्हा असं कधी वाटायचं नाही की बापरे काही खूप टेन्शन आलंय आता काय वातावरण होईल सेटचं, असं नाही. उलट ते आल्यानंतर जास्त रिलॅक्स व्हायचे लोक. छान आहेत ते, फार गोडे. आता काय म्हणजे त्यांच्या बाबतीत नो डाऊट मी त्यासाठी मी खरंच खूपच थँकफुल आहे, ऋणी आहे म्हणता येईल, की त्यांनी त्यावेळेला त्यांना असं वाटलं आणि झालं माझं म्हाळसा म्हणून सिलेक्शन. पण अजूनही ते कधीही भेटले तरी आमचं तसाच बॉन्ड आहे, छान आहे. आता होतंय भेटीगाठी, कधी काही होतं? नाही, इतक्यात तरी नाही झाली, पण असं कारण त्या फंक्शनला वगैरे झाली की आम्ही परत तसंच तेव्हा सारखंच बोलतो. आपण संघर्ष योद्ध्याबद्दल बरंच बोलतोय, पण आता आपली फिल्म आपण बोलूयात, तारा राणी. येस, मेगा फिल्म आहे. हो. आणि तुझी भूमिका पण त्यात उत्तम झाली आहे. तर हे वर्ष खूप तुझ्यासाठी खास ठरणार आहे वाटतंय का? कारण 2 उत्तम फिल्म, 2 वेगळ्या भूमिका आणि सुरभीचे 2 वेगळी रूपं प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मला असं वाटतंय, जे तू मगाशी म्हणालास ना की 4 वर्ष अगबाई रे चटू नंतर लोकांची अपेक्षा होती की सुरभी आता कोणती तरी एक नवीन चेहरा आपल्या पुढे येतोय का वगैरे, तर मला वाटतं 2024 नवीन चेहरा सगळ्यांना देईल सुद्धा, आणि मला पण तो अनुभव येईल बहुतेक.
वा वा. की नवीन काहीतरी कामं करण्याचा. आणि ताराणीसारखी मॅग्नम ऑफ फिल्म असेल तर प्रश्नच नाही. कसा तो व्हायला होतो ताराणीचा? अरे काय अनुभव, म्हणजे एक तर एवढी छान टीम, प्लस प्लॅनेट मराठी पाठीशी असताना मला ताराराणी फिल्म ही प्लॅनेट मराठी, अक्षय, इवन मनाली, राहुल सर, डॉक्टर निकम जे लेखक आहेत, म्हणजे मी तुला कधी खरं सांगू, माझा ताराराणीमध्ये जे सिलेक्शन माझं झालं होतं त्या दिवसापासनं ते शूटच्या माझ्या शेवटच्या दिवसापर्यंत थ्रूआउट माझ्या पाठीशी असलेली एक म्हणजे मनाली. मला तो एक अनुभव आठवतो की मध्ये मला असं झालं होतं शूट सुरू असताना, माहित नाही का पण मला असं झालं ना की जाऊ दे यार, मी नाही करत म्हणजे ही फिल्म. माहित नाही, ते असं होतं ना, मला असं अधूनमधून केव्हा तरी असं वाटत असतं की ठीक आहे, नको का आता हे, म्हणजे त्याला काहीतरी कारणं असतात, असं नाहीये की हुक्की आली की आपलं मी असं म्हणेल, असं नाहीये. पण त्या दिवशी मला आठवतं लिटरली मला मनालीने की नाही नाही तू थांबायचंय तिथे, आणि तेव्हा मना तिथे नव्हती, आणि तिथे मँगो दादा, मिताली असे सगळे होते. सो म्हणा त्यांना आधी भेट, त्यांच्याशी बोल, बाकी कोणाशीच बोलू नको, तू फक्त येसूबाईकडे बघ आणि त्या दोघांना एकदा भेटून ये. ठीक आहे. पण त्या दिवसानंतर मग असं झालं की ही माझी फिल्म आहे, बाकी काही असू दे, ही माझी फिल्म आहे, मी जर याच्यात काम केलंय ना तेवढं तर, किंवा करणार आहे रादर, तर ती माझी फिल्म आहे. आणि सेटवरती राहुल सरांनी आणि डॉक्टर निकमांनी खूप छान कॉन्फिडन्स दिला मला, म्हणजे नाही तू करूच शकते आणि तू करणारच. कारण मला एक असं झालं होतं ना की असं नाहीये रे की कोणाला आवडणार नाही इतके छान छान कॅरेक्टर्स, पण जसं मगाशी आपण बोललो ना तसं की मायथो याच्यातून निघाल्यानंतर तुम्ही साधारण कुठल्या कॅरेक्टरमध्ये लोकांना परत बघायची इच्छा आहे तुम्हाला, नंतर तुम्ही काय कुठली अपॉर्च्युनिटी तुम्ही घेताय त्या क्षणाला, की आता असंही झालं असेल ना जसं आपण मगाशी बोललो की ही म्हाळसा म्हणून फेमस आहे तर आपण हिला दुसऱ्या कोणत्या कॅरेक्टरसाठी विचारू शकतो का. तर अशा वेळेला मला झालं की ठीक आहे, लुक फक्त चेंज होतोय पण अजून काय बदलतंय. मग तो जेव्हा माझं मनालीशी बोलणं झाल्यानंतर, आणि मी माझे असे एकटी विचार बऱ्याचदा करत असते की ओके याच्यातून मला काय होऊ शकतं, कसं होऊ शकतं याच्यात, मग तेव्हा मला ते डायलॉग्स बोलताना नंतर त्या, आणि मी सांगू का तुमच्या वेशभूषेचा खूप परिणाम होतो तुमच्या कॅरेक्टरवरती. जेव्हा ते येसूचं म्हणजे येसूबाईच्या कॅरेक्टरमध्ये जेव्हा मी गेले तेव्हा मला असं आलं की काहीच हरकत नाही, शेवटी मला जर याच्यातून आनंद मिळतोय, मी जर हे आनंदाने काम करू शकते ना, तर नो डाऊट लोक काही वेडे नाही आहेत, लोक 100% ऍक्सेप्ट करतात तुम्हाला, तुम्ही जे आनंदाने देता. तर असा अनुभव मला येसूबाईचाही आला आणि याच्यात पण. आणि एक कलाकार म्हणून जबाबदारी पण वाढते, प्रश्नच नाही. 100%. बोला आता तर मला उलट जास्त, म्हणजे ताराराणी आणि संघर्ष योद्धा ह्या दोन गोष्टी अशा आहेत आता या वर्षात माझ्यासाठी की याच्यानंतर, आणि ती जबाबदारी मी घेईन. मला वाटतं मी आता तेवढी लहान नाही राहिले आणि एवढी मोठी पण नाही झाली, म्हणजे अकलेने, पण तेवढं असं करू शकेन मे बी. जसं मगाशी मी म्हटलं की तू आधी एवढी सोशल नव्हतीस किंवा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह पण नव्हतीस, पण गेल्या 2-3 वर्षात तू सोशल मीडियावरती चांगली पद्धतीने सक्रिय होते आहेस. आता ट्रेंडिंग असतं की काही मिसमॅच पोस्ट झाली तर ट्रोलिंग केलं जातं. अशा बऱ्याच आपल्या अभिनेत्री ज्यांना तो सामना करावा लागतो. त्यातला काही त्यात कमेंट सेक्शन ऑफ करतात किंवा काही परखडपणे आपली मतं मांडून समोरच्याला उत्तर देतात. तुझ्या बाबतीत असं कधी घडलंय का? कारण मला तरी वाटतं की जर तुझ्या बाबतीत सगळं घडलं असेल तर तू पळून जाणाऱ्यांमधली नाही, परखड भिडून त्याला ते उत्तर देणारी आहे. मी दोन्ही करत नाही, मी तुला खरं सांगते. मी ते कमेंट सेक्शन पण बंद करत नाही आणि मी परखडपणे उत्तर देतही नाही. कारण मी तुला सांगू का, मला असं वाटतं तुम्ही दुसऱ्यांचे विचार नाही ना चेंज करू शकत, आणि मी किती टाईप करत बसू यार मला. आणि मी तुला पर्सनली माझा एक हा वीक पॉईंट किंवा मायनस पॉईंट असेल मे बी माझा, मला मेसेजेस पण करायला आवडत नाही. जर माझ्याशी कोणी मेसेजवर बोलत असेल ना, मी डायरेक्ट फोन करते. मला कंटाळा आहे या गोष्टीचा की तुम्ही टाईप करत बसा. एवढी 4 वाक्य मला बोलायची आहेत, मी ती 4 वाक्य टाईप नाही करणार. जेव्हा माझं फेस टू फेस कुठे काही बोलणं होईल, कोणी तिथे मला काही विचारलं तर मी त्याबद्दल डेफिनेटली समोरासमोर उत्तर देईन परखडपणे. पण मी कमेंट्समध्ये नाही बोलत बसत. असं ठीक आहे, तुमचं मत आहे, तुम्हाला वाटतंय काय, आता ठीक आहे ना, ते भांड्याला मोठा कशाला उगाचच सोडून दिलेलं बरं. आणि एक सांगू का, किती झालं ना तरी एखाद्या व्यक्तीचं जर त्याच्याच सारख्या 4 लोकांना पटत असेल तर ते काय ते बसलेले असतात पुढे लिहायला.
एवढं कोण आपण चेक करत बसणार आहे, एकावरती 4 लोक अजून लिहिलं, मग परत 5-6 जणांना उत्तर द्या. नको, मी नाही देत बसत ती उत्तरं. तुला असं नाही वाटत का की जेव्हा आपण करिअरच्या एका पीक पॉइंटला असतो तेव्हा बऱ्याच जणांचं असतं की नाही अजून आपल्याला जास्त काम करायचं आहे किंवा अरे अजून आपल्याला फिल्म कशी मिळेल आणि आता डिटेल आहे वेब सिरीज वगैरे गोष्टी, पण तुझ्या बाबतीत उलट आहे. म्हणजे जेव्हा तू करिअरच्या पीक पॉइंटला होतीस तेव्हा दुर्गेश सोबत लग्न केलं, तर तो रिस्क नाही वाटली का अशी की अरे आपण ह्या पॉइंटला करतोय अजून थोडं थांबलो असतो किंवा अजून, कारण तेव्हा असं झालं होतं की म्हाळसा म्हणून आणि सुरभी प्रचंड प्रमाणात तुझ्या चाहते खूप होते महाराष्ट्रात, तेव्हा त्या आणि अचानक सुरभीने लग्न केलं आणि अचानक ती बातमी समोर आली, तर त्याचा खूप जास्त तेव्हा सोशल मीडियावर प्रभाव नव्हता, कोविड नंतर जास्त वाढला, कदाचित तुला कळलं असतं. तर असं म्हणजे वाटलं नाही का रिस्क आपण किंवा काय? नाही, का वाटेल मुळात, कारण हे बघ, पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य हे वेगवेगळं ठेवता आलं पाहिजे मुळात, आणि ठेवता जर आलं तरच आपण सगळे रिलेशन्स चांगले जपू शकतो, असं माझं पर्सनल मत आहे. ठीक आहे ना, करिअरमध्ये तुम्ही काय काय प्रोजेक्ट्स करताय हा तुमचा एक प्रोफेशनल मुद्दा झाला, आणि म्हणून मी लग्न आत्ता करणार नाही हे विचार मला तरी पटत नाही. म्हणजे मला असं होतं ठीक आहे, म्हणजे शेवटी करिअर आहे यार ते, म्हणजे हे आता इंडस्ट्रीबद्दल नाही, मला तू इन जनरल पण सांग, कुठल्याही फील्डमध्ये कोविडमध्ये कितीतरी लोकांचे जॉब्स गेले, म्हणून काय त्यांनी लग्न आता जॉब परत मिळाल्यावर करूयात किंवा आधीच त्यांनी लग्न केलं असेल म्हणून त्यांनी मध्ये लग्न नाही ना थांबवलं त्यांचं, की नको नको आता जॉब गेलाय आता लग्न थांबूयात. नाही ना, या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि शेवटी आपलं हे ना, म्हणजे आपण लोकांना दिसतो म्हणून लोकांना असं खूप वाटतं, म्हणजे हे जे ग्लॅमर वर्ल्ड आहे तर दिसतो म्हणून लोकांना असं वाटतं की यांचं आयुष्य काहीतरी वेगळं असेल, पण तसं नाहीये. आणि मला हे लोकांना अगदी आवर्जून सांगायचंय, असं अजिबात नाहीये. जसे तुम्ही आहात तसेच आम्ही पण आहोत. नॉर्मल आमचंही हे कामच आहे. आम्ही तुमच्यासारखेच सकाळी घरचं सगळं आटपून आपल्या कामाला जातो आणि तुमच्यासारखेच घरी येऊन घरात सगळ्यांशी गप्पा मारत असतो. इतकं नॉर्मल आयुष्य आहे. मग या सगळ्या नॉर्मल आयुष्यामध्ये हा विचार कशाला की आत्ता माझ्याकडे काय काम आहे, मग हे असेल तर मग मी लग्न करेल, अरे आता तर हे काम गेलं मग आता लग्न नाही, हा विचार माझ्या डोक्यात कधी येणारही नाही आणि आलाही नाही. मुंबई पुणे पुणे मुंबई असा प्रवास तुझा सुरू असतो व्हाया जळगाव. जळगाव आता झालं, म्हणजे सुटलंय, म्हणजे आता जाणं होत नाही कधी? खूप रेअर, कारण आई बाबा बऱ्याचदा येतात पुण्याला, त्यामुळे ते एकदा आले की मग आमची पुण्यात भेट होतेच. आणि माझं पुण्यातच आहे, नवरा पुण्यातच असतो, माझी लहान बहीण पुण्यात आहे, त्यामुळे आई बाबा दोघंच तिकडे, आणि बाबा आता रिटायर्ड झाले अगदी महिनाभरापूर्वी, त्यामुळे आता तर त्यांच्या चक्रा व्यवस्थितच वाढणार. मे बी कुठलं शहर जवळचं वाटतं, आमची मुंबई का पुणे? बघ, लोक आता पुण्यात आहेत त्यामुळे पुणे, पण काम मुंबईत पण आहे. आता काम खरं पुण्यात पण आहे, मुंबईत पण आहे, पण मुंबई आहे जवळची, कारण मी खूप वर्ष मुंबईत राहिले, पुण्यापेक्षा जास्त मुंबईत राहिले, त्यामुळे मुंबई जवळचं कुठलं? आता नाही, मला मुंबई जवळचीच आहे, पण दोन्ही वेगवेगळ्या अर्थाने जवळच आहे, त्यामुळे मी तसा चॉईस नाहीये मला तो. किंवा ते शेवटचा प्रश्न, कारण गप्पा मारायला बसलो तर आपल्याला अख्खा दिवस. जयरांगे पाटील एक संघर्ष होता. फिल्मच्या टीझर आणि गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये प्रचंड एक म्हणता ना आपण बज निर्माण केला आहे. आणि रोहन पाटील, शिवाजी दोलताडे पाटील ही माणसं पण मेहनती आहेत, काही ना काही करत असतात. तर अशा एका युनिटचा भाग होणं आणि असा एक विषय हाताळणं की जो सध्या महाराष्ट्रातला हॉट टॉपिक आहे, सगळ्या महाराष्ट्रातलं भारताचं लक्ष त्या विषयावरती केंद्रित आहे. तर काय वाटतं की आता आणि इलेक्शनचा पिरियड पण सुरू झाला, तर अशा एका टीमचा भाग होणं, या एका प्रोजेक्टचा भाग होणं, एक कलाकार म्हणून काय वाटतंय की कसं सगळं हे जुळून येईल? आणि जसं मग मी म्हटलं की तुझ्यावर पण बऱ्याच क्वेश्चन मार्क आलेत की तू म्हणून फिल्म स्वीकारली का, आणि कट्टू की तुला सांस्कृतिक काम एका पक्षाचं करायचं आहे, कसं सगळं तुला हे? तर मला ज्या वेळेला फिल्मसाठी विचारलं होतं ना, तेव्हा खरं तर मला ना मला प्रोड्युसरचं जास्त याच्यात कौतुक वाटलं की इतक्या, म्हणजे अनेक लोक आहेत जे या टॉपिकला सहमत आहेत आणि अनेक लोक आहेत ज्यांना ते बघायचंही नाहीये, त्यांना त्याबद्दल काही ऐकायचंही नाहीये, काहीच नाही, पूर्ण विरोधात. अशा सिच्युएशनला महाराष्ट्रात त्याच टॉपिकला घेऊन फिल्म करणं
हे खरं तर त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. आणि जसं मी तुला मगाशी म्हटलं की कलाकार म्हणून मी तर याच्याकडे खूपच वेगळ्या दृष्टीने बघितलं. पण ते इव्हेंच्युअली येतच ना, म्हणजे जर प्रोड्युसर तेवढा चॅलेंजेस म्हणजे ते जर एवढं चॅलेंजिंग ते हे गोष्टी या स्वीकारतायत, तर त्याच्यासोबत तर आम्ही आर्टिस्ट म्हणून पण ते स्वीकारणं तेवढं महत्वाचं पण आहे. कारण जसं म्हटलं, एकदा आपण त्यात काम केलं की ते प्रोडक्ट आपलं आपलं असतं. असतं. सो ते आता ती फिल्म आहे माझी. मी याच्याबद्दल माझं ऍब्सोल्युटली काहीच मत नाहीये की ते काय वागतात आहे, मग ते बरोबर आहे का, ते चुकीचं आहे का काय, ह्याच्याबद्दल माझं काहीच मत नाहीये. आणि मी ते ठेवू पण नाही खरं पुढे कधीही जाऊन. आत्ता इथे फक्त मी याच्याकडे या दृष्टीने बघतीये की एक फिल्म आहे, छान कॅरेक्टर आहे आणि प्रोडक्शनने खूप मोठी रिस्क घेतली. हो. एखादी व्यक्ती कोणीतरी असेल की कोणातरी बद्दल काहीतरी वाईट बोलून जाईल, जे आणि फिल्म्सवाल्यांना तर उलट जास्त ही रिस्क असते की ते तसं टॅग लागतो. सो आता लोक असे टॅग नाही लावत. लोकांना असं तर ठीक आहे ना, हे एक प्रोजेक्ट आहे, हे आहे आत्ता आम्हाला काही एक इतिहास दिसणार आहे काहीतरी. कारण त्यांनी जे सगळं आरक्षण हे सगळं केलं हे सगळ्यांनी थोडी बघितलंय. ते प्रत्यक्ष बघायला लोक जाणार, ते तेवढं बघणार आणि त्यांचं पुढचं आयुष्य सुरू करणार. सो लोक आता तेवढे स्मार्ट आहेत, कोणी एवढं असं हे नाही, वेडे नाही आता कोणीच. त्यांना बघायचं असेल ते बघणार, नसेल हो, बघायचं बघायचंय simple बघतील, आहे. नाही तर नाही बघणार. पण असं धरून नाही ठेवत आता कोणी. त्यामुळे ती एक चांगली गोष्ट घडली. आणि एक ना म्हणजे खूपच चर्चेचा विषय जाऊन जाऊन चोथा झालाय. हो, सगळ्यात आधी संघर्ष होता मनोज जरांगे पाटील 26 एप्रिलला अनाऊन्स झाली होती, सोलो रिलीज होता. महिनाभरापूर्वी सेकंड फिल्म अनाऊन्स झाली. आता काल परवा आजपर्यंत अजून 2 फिल्म अनाऊन्स झाल्या, कदाचित अजून एक म्हणजे अजून एक फिल्म अनाऊन्स होऊ शकते. हो. तर एकाच दिवशी ती एवढी गर्दी कशासाठी? तर ते तुम्हाला कलाकार म्हणून वाटतं का की आता पण सोलो रिलीज अरे दो आता एकाच दिवशी 4-4 5 मग बरेच प्रश्न त्यात उद्भवतात. कारण हो. 2 बिगीज ईदला येत आहेत, ते ऑफकोर्स 2 आठवडे पुढे पुश होणार. इलेक्शनचा पिरियड आहे. त्याच्यानंतरच्या पुढच्या 5 दिवसातच अजून 2 मराठी फिल्म मोठ्या रिलीज होत आहेत. म्हणजे 5 दिवसाच्या अंतरात जवळपास 8 फिल्म आहेत. काय बोलू मी आता, तू मला एक सांग, आता एवढा चर्चेतला विषय आहे म्हटल्यानंतर मला वाटत नाही की ह्याच्यातनं खरं तसं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, फ्रँकली. ठीक आहे, म्हणजे म्हणलं ना मी मगाशी की लोकांना जे बघायचं ते बघणारच आहेत, त्यांना नाही बघायचं ते नाही बघणार. फिल्म म्हणजे फक्त संघर्ष योद्धा नाही तर दुसऱ्या कोणत्याही फिल्मवर कोणत्याच गोष्टीचा फरक पडणार नाही. कारण हा चॉईस शेवटी लोकांचा असतो, आपल्या हातात काहीच नसतं. तुम्ही कितीही ठरवा की आपली इथे क्लॅश होते तर आपण ही रिलीज करायची का नाही, ते लोक बरोबर ठरवतात आपल्याला काय बघायचंय. मग तुम्ही कधीही आणा, कधीही काढा, जेवढ्या वेळेत ते आलंय मला बघायचं मी बघणार, किंवा मला नाही बघायचंय तर मी नाहीच चांगलं बघणार. असणार ते चालणार, ते लोक बघणार. करेक्ट. चलो, थँक्यू सुरभी, मजा आली. आणि मला 2-3 खूप महत्वाच्या गोष्टी आम्हाला मिळाल्या ज्या आम्ही आता थँक्यू कपिल की तुझ्या निमित्ताने जरा मला थोडंसं हे जरा सांगता आलं की मी जो काही समज असेल सगळ्यांचा तशी मी नाहीये. मी छान पण मैत्रीण ते बऱ्याच जणांपर्यंत पोहोचेल. आणि आपला प्लॅटफॉर्मच यासाठी आहे की Yes. जे मेसेज तुम्हाला पोहोचवायचे असतील तुमच्या प्रेक्षकांपर्यंत, चाहत्यांपर्यंत पोहोचतील. सो थँक्यू सो मच सुरभी, तू आलीस, आमच्याशी छान गप्पा मारल्यात. एक छोटीशी भेट तुला आहे. आमच्या गिफ्ट पार्टनर हेमंत सुगंधी दालन, तुमच्या पुण्यात पण याचं आहे, डोंबिवली आणि पुणे. तर त्यांच्याकडनं एक छानशी गिफ्ट तू उघडून बघू शकतेस. हा, अजून एक गोष्ट, मला ना गिफ्ट खूप आवडतात यार. मला माहित, मला प्रचंड आवडतात गिफ्ट. वाव, हे पॅकिंग पण मस्त आहे. हो. अच्छा, उघडू का असं पूर्ण? बघ ना, तू बघू शकतेस. नाही, असा त्यांच्या नावाप्रमाणेच ते सुगंध दरवळतो सगळे. वाव, किती गोड आहे हे, किती छान असं पॅकिंग केलंय. हे काय? त्यांच्या परफ्यूम मध्ये अत्तर खूप प्रसिद्ध आहे. छान आहे, थँक्यू सो मच. काय यांचं नाव म्हणाल? हेमंत सुगंधीदार भांडार. हेमंत सुगंधीदार भांडार, खरंच थँक्यू. इतकं गोड गिफ्ट दिलंय तुम्ही मला, आणि पॅकिंगही खूप छान आहे. पुण्यात कधीतरी मारेन मी चक्कर, हे लवकरच संपेल बहुतेक, हे संपल्यावर नवीन घ्यायला. आणि हे आमच्याकडनं एक छोटंसं प्लॅनेट कडनं तुला. वाव, थँक्यू कपिल, थँक्यू प्लॅनेट मराठी, थँक्यू सो मच. गिफ्ट आहे कप.
आता मी या कपात म्हणायला नको, पण मी या कपात आता कॉफी प्यायला सुरुवात केल्यानंतर मी प्लॅनेट मराठीचे बहुतेक भरपूर सारे प्रोजेक्ट्स करणार आहे. थँक्यू प्लॅनेट मराठी, थँक्यू सो मच सुरभी. सो वेल, चला बसूयाच्या आजच्या भागात मी कपिल देशपांडे इथेच थांबतोय. आपले गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंधी दालन आणि आपले प्रायोजक आहेत विश्वरंग प्रोडक्शन्स. सो सुरभी सोबत आपण खूप मस्त गप्पा मारल्या आहेत. सो पुढच्या एपिसोडमध्ये पण असाच एक उत्तम गेस्ट आपल्या सोबत असणार आहे आणि त्याच्याकडनं आपण त्याच्या न उलगडलेल्या बाजू ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो आपण आता इथेच थांबूया. थँक्यू सो मच.